आपण वेतन आयोग म्हणजे काय ते जाणून घेऊ बरं का। केंद्र सरकारद्वारे स्थापन केलेलीच एक संस्था असते जी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यातील बदलांबाबत शिफारसी देते। सरकार त्या शिफारसींचा सखोल अभ्यास करते आणि विविध मंत्रालयांशी चर्चा करून अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटकडे पाठवले जाते। प्रत्येक 10 वर्षांनी हा आयोग स्थापन केला जातो। यात सामान्यतः 3 ते 5 सभासदांचा समावेश असतो। या सभासदांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाते। पहिल्या वेतन आयोगाची स्थापना 1947 मध्ये करण्यात आली होती। आतापर्यंत 7 आयोग स्थापन करण्यात आले। आता 8व्या वेतन आयोगाची गरज का आहे? सध्या सुरू असलेला 7वा वेतन आयोग 2016 साली लागू झाला होता। त्यानंतरच्या काळात महागाई, जीवनमान खर्च आणि आर्थिक परिस्थितीत मोठे बदल झाले। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन संरचनेत सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली। या सर्व घटकांचा विचार करून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी सरकारने चक्क 16 जानेवारीला मंजुरी दिली आहे। यात पगारवाढीची नेमकी टक्केवारी उघड केली गेली नसली तरी अहवाल सूचित करतात की फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 2.91 दरम्यान कुठेही असेल असे ठरवण्यात आले आहे। फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या बेसिक पगारावर किती पट वाढ करून नवीन वेतन ठरवले जाईल हे ठरणार गुणोत्तर असतं। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होण्याची अपेक्षा आहे। 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर ही होती वेतन आयोगाबद्दल माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।